आणि म्हणे मला 80,000 ते 1 लाखापर्यंतचं प्रॉफिट माझं टार्गेट आहे. आणि चहा पिताना मी असं विचार केला की अरे मी महिनाभर जी काय मेहनत करतो तो हा आठवड्याभरात म्हणे मोबाईलवर काढतो. मनी इज अल्टिमेट मोटिवेटर. मनी. हॅलो आणि नमस्कार. सीरीज जी आपण सुरू केली आहे ती पुढे घेऊन जाताना आम्ही एक नवीन प्रयोग करू इच्छितो. सो मी आणि प्रांजलीने असं विचार केला की असं आपल्यासोबत बऱ्याच वेळा होतं आणि आपण असे बरेच पॉडकास्ट बघतो ज्यामध्ये जे ट्रेडर्स सक्सेसफुल झाले आहेत आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर हाइंड मध्ये त्यांनी काय केलं ते येऊन आपल्याला सांगतात. त्याऐवजी जे ट्रेडर्स आत्ता त्यांच्या जर्नीवर आहेत टुवर्ड्स द पार्ट टू सक्सेस, ते करताना ते काय प्रयत्न करतायत, त्यांना काय अडचणी येत आहेत, हा अडचणी ते कसे ओव्हरकम करतायत, ते तुम्हाला आणि आम्हाला पण आमच्या जर्नीत आपण आपल्या सक्सेस माइलस्टोनवर पोहोचूपर्यंत हेल्प करेल. सो त्यामुळे ही एक पॉडकास्ट सिरीज आहे ज्यामध्ये आम्ही खूप साऱ्या ट्रेडर्सला बोलवू हू हॅव नॉट येट रीच्ड द सक्सेस गोल दॅट दे हॅव सेट फॉर देमसेल्व्स, बट ते डेफिनेटली त्या मार्गावर आहेत. या सिरीजसाठी तुम्हाला काही सजेशन्स असतील, तुम्हाला काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये ते द्या आम्हाला. सो सुरू करूया. आज आपल्यासोबत आहे शारंग तिगडे. सो ही हॅज बीन माय फ्रेंड फॉर ऑलमोस्ट द लास्ट 4 to 5 years. त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर तो पुणे बेस्ड आहे आणि त्याचा मेन बिझनेस तो रन करतो तो आहे म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्सचा. गेली 15 वर्ष तो या फायनान्स इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे आणि हे करतानाच तो सोबत ट्रेडिंग सुद्धा करतो. सो या आय वुड लाईक टू वेलकम हिम ऑन द पॉडकास्ट. सो हे हाय. हाय. हाय, गुड मॉर्निंग. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट गुड थँक्यू फॉर मॉर्निंग. जॉईनिंग. थँक्यू. सो मी तुझं असं एकदम 2 लाईनीतलं इंट्रोडक्शन दिलंय, बट आय वुड लाईक यू टू गो अहेड अँड इंट्रोड्यूस युअरसेल्फ. ओके. माझं नाव शारंग तिगडे. मी पुण्यामध्ये असतो. मी गेली 15 वर्ष साधारण म्युच्युअल फंड, मी स्वतः IFA डिस्ट्रीब्युटर आहे. आणि त्यासोबतच मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स सोबतही काम करतो. साधारण आता 13-14 वर्षामध्ये साधारण करोड मी म्युच्युअल फंड सांभाळतोय. दॅट्स नाईस. आणि म्युच्युअल फंडमुळे माझा शेअर मार्केटशी डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध येत गेला. आणि मग त्यामुळेच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये मला हळूहळू जास्त इंटरेस्ट यायला लागला. ओके, साऊंड गुड. सो आता मला सांग की तू लाईक ऍक्टिव्ह ट्रेडिंग कधीपासून सुरू केलंस आणि तू काय ट्रेड करतोस? स्विंग ट्रेडर आहे, मी ऍक्टिव्ह इंट्राडे ट्रेडर आहे? ट्रेडिंग, येस, एक्झॅक्टली सांगायचं तर मी ऍक्टिव्ह ट्रेडिंग ऑक्टोबर 2019 पासून सुरू केली. ओके. हा. सो कोविड, तर त्याचंही कोविड कारण वॉज असं झालं. कोविड द रिझन? हा, जस्ट बिफोर बिफोर कोविड येण्याच्या एक 3-4 महिने आधी मला असं वाटतंय. तो पण माझा एक प्रसंग असा होता की माझा एक खूप जवळचा मित्र जो ट्रेडिंगमध्ये त्याआधी साधारण 5-6 वर्षापासून होता, म्हणजे तो आजही ट्रेडिंगमध्ये आहे. आणि तो आम्ही जेव्हा केव्हा भेटायचो रेग्युलरली, कारण तोही म्युच्युअल फंडचंही काम करतो. तर तो असं मला येता जाता गप्पामध्ये किंवा सांगायचं की आज माझं 10,000 प्रॉफिट झालं. एक चांगल्या चांगल्या अमाऊंट तो इंट्राडे किंवा विकली प्रॉफिटला सांगायच्या. आणि तो त्यावेळेला सांगायचं की निफ्टीमध्ये केलं, ऑप्शन्समध्ये केलं. तर तर मीही म्युच्युअल फंडमुळे इक्विटी शेअर मार्केटशी निगडीत होतो, पण मी कधी तिथे असं माझं लक्ष किंवा ती ह्या गोष्टी कधी मला असं अट्रॅक्ट होत नव्हत्या. तर एक किस्सा असा झाला की एकदा ह्या माझ्या मित्रांनी, आम्ही पुण्यात भांडारकर रोडला आम्ही भेटायचो एका स्पेसिफिक स्पॉटला. तर त्यांनी मला एक दिवशी सांगितलं की त्यांनी SBI बँकेचा कॉल काहीतरी बाय केलाय आणि म्हणे तो मी होल्ड करणार आहे समथिंग XYZ टार्गेट येईपर्यंत, आणि म्हणे मला 80,000 ते 1 लाखापर्यंतचं प्रॉफिट माझं टार्गेट आहे. तर मी असं, त्याही वेळेला मला असं ते काही स्ट्राईक झालं नाही. आणि खरंच तिथून पुढच्या एक 8-10 दिवसांमध्ये आम्ही जेव्हा परत भेटलो त्याच जागी, तर चहा पिताना त्यांनी मला मोबाईल काढून दाखवलं की 90,000 प्रॉफिट चालू आहे. ती जी त्याची प्रॉफिटची फिगर होती ती मला एकदम अट्रॅक्ट झाली. मग माझ्या लक्षात आलं की अरे, चहा पिताना मी असं विचार केला की अरे मी महिनाभर जी काय मेहनत करतो तो हा आठवड्याभरात म्हणे मोबाईलवर काढतो वगैरे, असं ते मला खूप
तसं मनी इज अल्टिमेट मोटिवेटर. तर मग ते तिथून पुढे मग त्या दिवसापासून मला ऑप्शन्समध्ये वगैरे सगळा इंटरेस्ट आला. तो पण मला निफ्टी, बँक निफ्टी खरंच मला काहीच माहित नव्हतं. मग त्यांनीच मला सांगितलं की तू एक काम कर, तू डीमॅट अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह कर आणि मी तुला शिकवायला सुरुवात करेन. सो मग मी त्याच्या अंडर फ्युचर ऑप्शन्स शिकायला सुरुवात केली. अशी माझी जर्नी सुरू झाली ती. दॅट इज म्हणजे सो अदर्स स्वीट. प्रॉफिट ऑलवेज मोटिवेट, तो तसा माझा प्रकार झाला. छान छान. सो इफ आय अंडरस्टँड करेक्टली, तू निफ्टी, बँक निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये जास्ती ट्रेडिंग करतोस. हो. मी सुरुवातच तशी डायरेक्टली माझ्या मित्राच्या गायडन्समुळे मी डायरेक्टली निफ्टी, बँक निफ्टीमध्ये सुरुवात केली. ओके. आणि आता आता आय थिंक इट्स ऑलमोस्ट बीन 5 इयर्स, राईट? कारण तू 2019 म्हणालास आणि आपण ऑलमोस्ट 5 वर्षाची तुझी ही जर्नी आहे. तर तुला असं वाटतं का की काही फॉर्मल एज्युकेशन किंवा व्हॉट इज इट दॅट रिअली हेल्प यू? ऑब्व्हियसली तुझा फ्रेंड होता, पण त्याच्या शिकवण्यात पण व्हॉट इज इट दॅट हेल्प यू, और व्हॉट इज द राईट गायडन्स दॅट यू गॉट, इन ट्रेडिंग वेन यू स्टार्टेड युअर जर्नी? फॉर्मल एज्युकेशन खूप गरजेचं आहे, कारण बेसिकली हा सगळा मनी माइंडसेटचा खेळ आहे, पैशाचा खेळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा हा हार्ड अर्न मनी असतो. तो ज्या ज्या क्षेत्रात काम करतोय आणि तिथे जॉब असेल, बिझनेस असेल, प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे. दिवसाचे तास खर्च करायला लागतात. ती मेहनत असते. त्या मेहनतून जो पैसा मिळतो तो पैसा आपल्या काही गरजा आणि त्या सगळ्या उरकून मनी आपण डायरेक्ट कॅपिटल म्हणून इन्व्हेस्ट करणार आणि तो जर असाच काही न कळता लॉस म्हणून तो वाया गेला तर तो खूप हर्ट होतो. आणि पैसा हा, जसं मी माझी नेहमी स्वतःची माझी आवडती लाईन आहे की मनी इज अल्टिमेट मोटिवेटर. तर तो आला तर तुम्हाला प्रॉफिट देतो, सॉरी कॉन्फिडन्स देतो. पण तो गेला तर तो तुम्हाला खूप हेवी लेवलला मेंटल डॅमेज करतो तुमचं. त्याच्यामुळे तुमचा पैसा जो तुम्ही ट्रेडिंगसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी वापरता, तो मिनिमम लेवलला लॉस आणि चांगल्या लेवलला प्रॉफिट गेन होणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यामुळे फॉर्मल एज्युकेशन ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंटसाठी खूप गरजेचं आहे. ओके. तू आता तुझं उत्तर देताना माइंडसेट हा शब्द वापरला, सो आय वॉन्ट टू दॅट ऍक्च्युली अँड आस्क यू की हाऊ तू तुझ्या लॉसेस हम्म. सोबत कसं डील करतोस, राईट? आणि ट्रेडिंग सायकॉलॉजी बद्दल आपल्या चॅनलवर पण आपण कायम व्हिडिओज टाकत असतो, कारण की वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ इट. सो हाऊ डू यू हँडल लॉसेस आणि ट्रेडिंग हम्म. सायकॉलॉजी, तुझी ट्रेडिंग सायकॉलॉजी काय? हे आय आय आस्क. ट्रेडिंग सायकोलॉजी हे पहिली 2 वर्ष तर मला काही माहित नव्हतं. फ्रँकली म्हणजे हे इथे मला ऍक्सेप्ट करायला पाहिजे, कारण त्यानंतरच ती खरी जर्नी सुरू झाली. त्याचंही कारण असं होतं की पहिली 2 वर्ष मी माझ्या मित्राच्या अंडर, जे मी मगाशी सांगितलं 2 मिनिटापूर्वी, मी त्याच्या अंडर फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करत होतो. त्याच्यामुळे मी त्याचे ट्रेड कॉपी करायचो. ओके. तर त्याच्यामुळे मला सायकोलॉजी माझी ही डेव्हलपच होत नव्हती. हम्म. तर लॉस झाला तर तो काहीतरी सांगायचं की असं असं आहे. प्रॉफिट झालं तर सांगायचं पोझिशन एक्झिट कर, प्रॉफिट चांगलं आहे वगैरे. सो मी पहिल्या 1.5 वर्षात खूप खूप चांगली प्रॉफिट अमाऊंट कमवली. जवळजवळ मी माझं कॅपिटल टू 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 3 टाइम्स केलं कॅपिटल. ओके. पण त्यानंतर जेव्हा मी स्वतः ट्रेडिंग करायला सुरुवात केली, म्हणजे मी त्या एक दिवशी ठरवलं की एका वेळेला की मी माझे ट्रेड चालू करतो. स्पेसिफिकली कोविडमध्ये जे आपण सगळेजण घरी बसलेलो, लॉकडाऊनमध्ये, तेव्हा तिथे मग मला ट्रेडिंग सायकोलॉजी शी संबंध यायला लागला. आणि मग नंतर ट्रेडिंग सायकोलॉजी शिकताना मी पहिली गोष्ट ही शिकलो की तुम्हाला किती प्रॉफिट आणि त्यापेक्षाही किती लॉस तुम्ही बेअर करू शकता हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. सो मग मी त्यावेळेला हे ठरवलं किंवा मी ठरवू शकलो, कारण माझं म्युच्युअल फंड आणि बाकी गोष्टी मी माझ्या बिझनेसमध्ये माझं पॅसिव्ह इन्कम खूप चांगल्या लेवलला सेट झालेलं. सो मग मी असं ठरवलं की जे काही माझं मंथली पॅसिव्ह इन्कम आहे, त्या इन्कमचा एक साधारण 5 ते 10% मी दर महिन्याला मॅक्झिमम लॉस बेअर करू शकतो. तेवढा लॉस जर माझा महिना संपण्याच्या आधीच झाला तर मी उरलेले दिवस ट्रेडिंग बंद करून टाकेन आणि ओके. कुठे चुका होत आहेत, काय होत आहेत, त्याच्यावर काम करून मग पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून किंवा पहिल्या दिवसापासून नव्याने ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट्सवर काम करायचं. ओके. ह्याप्रमाणे मी इनिशियली सुरुवात केलं. त्याच्यानंतर हम्म. मग रिस्क रिवॉर्ड रेशो, ह्या सगळ्या ज्या काही टर्म्स कंडिशन टर्म्स आपण ऐकतो, त्या हळूहळू समजायला सुरुवात केली. अशी ती साधारण ट्रेडिंग सायकोलॉजीच्या बाबतीत आहे. आणि एकदाही असं नाही की रोज जेव्हा ट्रेडिंगला जो कोण बसतो त्यांनी रोज ट्रेडिंग सायकोलॉजी त्याची असायलाच पाहिजे.
आय त्यांनी जर एग्री. एखाद्या दिवशी असं ठरवलं की ट्रेडिंग सायकोलॉजीवर त्यांनी काम नाही केलं किंवा तो विसरून गेला, तर गडबड होऊ शकते किंवा गडबड होतेच. राईट. आय थिंक हे ऍक्च्युली मी इन जनरल आयुष्यात पण बाकीच्या गोष्टी शिकली आहे की रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःला रोज त्या ना आपल्याला असं वाटतं की आपण एकदा शिकलोय आणि ते इट इज डन अँड डस्टेड. पण ते ट्रेडिंग अफर्मेशन जे आपण आपल्या चॅनलवर पण बरेच टाकतो ते ऐकणं आणि सेल्फ मोटिवेट करणं स्वतःला, एस्पेशली आफ्टर यू बिकम अडल्ट्स अँड वी आर नॉट इन स्कूल. मोटिवेशन बिकम्स अ सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. सो आय थिंक एक गोष्ट जी तू हो, म्हणालास आणि विच आय डिड कॅच इज तुझ्याकडे ते पॅसिव्ह इन्कम जे येत होतं त्यामुळे तू सस्टेन करू शकलास तुझी जर्नी, राईट, टिल यू रीच अ सक्सेस पॉइंट. सो हो. पॅसिव्ह इन्कम बद्दल तू काही लोकांना सांगू शकशील का, किंवा इवन मे बी समबडी इज इन जॉब, डू यू हॅव एनी सजेशन्स फॉर पॅसिव्ह इन्कम और एनी थॉट्स दॅट यू वॉन्ट टू शेअर? येस, ऍक्च्युली पॅसिव्ह इन्कम कन्सेप्ट ही बेसिकली सगळ्या सेक्टर्समध्ये अवेलेबल नाहीये. जनरली पॅसिव्ह पॅसिव्ह इन्कम किंवा ज्याला आपण रॉयल्टी इन्कम म्हणतो, समहाऊ त्याच्याशी रिलेट करू शकतो. एक्झाम्पल की बाबा एखादा सिंगर किंवा आर्टिस्ट आहे, त्यांनी एखादी लेट्स एक्झाम्पल सोनू निगमनी एखादं गाणं गायलं, तर त्याला एकदा त्याचं गाणं गाऊन झालं, त्याचे जेवढ्या तर कॅसेट्स, पूर्वी कॅसेट्स, आता त्याचं जे काही गाणं मार्केटमध्ये सेल आउट होईल, तर त्याला पैसे मिळत राहतील. सो ओके. त्याचं एकदा काम करून झालंय आणि त्याच्यावर त्याला इन्कम मिळत राहणार आहे. सो दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह इन्कम किंवा रॉयल्टी इन्कम एक प्रकारे. सो मी ज्या क्षेत्रात काम करतो ॲज अ फायनान्शियल ॲडवायझरी आणि स्पेसिफिकली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, तर आणि इन्शुरन्समध्ये, तर तिथे पॅसिव्ह इन्कम ही कन्सेप्ट आहे की तुम्ही एका सर्टन 2-4 वर्ष चांगल्या सुरुवातीला काम केलं आणि तुम्ही तुमचा कस्टमर पोर्टफोलिओ आणि म्युच्युअल फंडमध्ये तुमचा टोटल इक्विटी डेटचा पोर्टफोलिओ कस्टमरचा तुम्ही चांगला डेव्हलप केला, तर तो मार्केटमध्ये जसा ग्रो होत राहील, त्या फंड व्हॅल्यूवर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला एक चांगलं अॅन्युअल पॅसिव्ह इन्कम येत राहतं. फ्रँकली सांगायला हरकत नाही, कारण हे ओपन सिक्रेट आहे की टोटल कस्टमरचे जे काही, जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की मी म्युच्युअल फंडमध्ये ॲज ऑन डेट चे 1% पॅसिव्ह इन्कम दरवर्षी फिक्स कंपनीकडून ॲज अ कमिशन बेस येत राहतं. तर तुम्ही आता त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता की त्याला बरोबर. भागिले पण 12 महिने केले, तर दर महिन्याला हम्म. एक मंथ एंडला ला सगळ्या कंपनीज ज्या, म्हणजे ज्या ज्या कंपनीसोबत तुम्ही काम करता, बरोबर. त्यांच्याकडून तुम्हाला कमिशन अर्निंग येत राहतं. सो राईट. इट्स लाईक की तुम्ही एकदा काम केलेलं आहे आणि कस्टमरची इन्व्हेस्टमेंट जशी ग्रो होते, त्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटवर तुम्हालाही कमिशन येत राहतो. दॅट इज अ पॅसिव्ह इन्कम. ते माझं चांगलं सेट झालं. सो मग मी हे ठरवू शकलो की ह्या इन्कमच्या एक साधारण 5% 10% मी लर्निंगसाठी आणि लॉसेस बेअर करू शकतो शिकण्यासाठी वगैरे. ओके. सो दॅट इज अ पॅसिव्ह कन्सेप्ट, पॅसिव्ह इन्कम कन्सेप्ट. ही सगळीकडे नाहीये. ही ज्यांचे जे बिझनेसमध्ये आहेत, आंतरप्रिनरशिप मध्ये आहेत, ती त्यांना त्यांच्या बिझनेसमधून मिळते. सॅलरी मधून मिळते मला काय माहित नाही, बहुतेक नाही मिळत. Okay, okay. I think बहुतेक stocks नाही and all मिळत. can help, but obviously the dividend giving stocks or in general कंपनीचे स्टॉक्स असतील आयटी सेक्टर मध्ये तर ते खूप जास्ती असतं. स्टार्टअप्स मध्ये जर ऑब्व्हियसली कंपनी गेट्स एक्वायर्ड. पण ठीक आहे, आय थिंक दॅट आन्सर्स माय क्वेश्चन. आता कन्सिडर युअर सेल्फ अ सक्सेसफुल ट्रेडर, आणि तुझ्या मते हु इज अ सक्सेसफुल ट्रेडर, किंवा लेट मी रिप्लेस इट. डू यू कन्सिडर युअर सेल्फ एज अ सक्सेसफुल ट्रेडर, आणि व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ अ सक्सेसफुल ट्रेडर? नाही, ऍज ऑन डेट मी स्वतःला सक्सेसफुल ट्रेडर कन्सिडर करत नाही, कारण मी अजून सक्सेसफुल ट्रेडर नाहीये. मी ट्रेडिंग सुरू केल्यापासून आता 5 वर्ष झाली. 5 वर्षामध्ये जे काही इनिशियली लॉसेस माझे झाले, शिकताना किंवा न शिकताना, जे जे काही झाले, ती अमाऊंट माझी अजून 100% रिकवर झालेली नाही. सो ज्याला आपण म्हणू की एखादी व्यक्ती ब्रेक इव्हनला आलेली आहे का, तर मी अजूनही ब्रेक इव्हनला आलेलो नाहीये ऍज अ मॉनिटरी लेवलला. ओके. हा, तुम्ही जर मला हे विचारलं की मग तरीही मग मी काम का करतोय, तर मी ट्रेडिंग सायकोलॉजीच्या संदर्भात सांगू शकतो की हा, ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये मी ज्या चुका 3 वर्षापूर्वी करत होतो, त्या चुका मी आता बिलकुल करत नाही. कॉन्फिडन्स खूप चांगला माझा डेव्हलप झालेला आहे. थॉट क्लिअरिटी ज्याला म्हणतो की कुठला ट्रेड करायचा, कुठला ट्रेड नाही करायचा, मार्केट अनालिसिस, चार्ट अनालिसिस, हे खूप चांगल्या प्रकारे माझी डेव्हलपमेंट झालेली आहे. सो त्याचा आता मला हेल्प होतोय असं.
ओके, दॅट साऊंड्स गुड. यू विल गेट देअर वन डे आणि तेव्हा आपण परत हा टॉक करूया. सो मला येस, सांग, इज देअर डेफिनेटली. येस इज देअर एनी रुटीन दॅट यू फॉलो, की आदल्या दिवशी तू काहीतरी प्रिपेअर करतो किंवा ट्रेडिंगच्या आधी तू काही रुटीन फॉलो करतो, की काही लोक मेडिटेशन करतात सकाळी किंवा मग काही लोक 9लाच बसतात अँड देन फॉर 15 मिनिट्स दे आर जस्ट वॉचिंग व्हॉट इज हॅपनिंग इन द प्री मार्केट, किंवा काही लोक आदल्या दिवशी स्टॉक्स काढून ठेवतात. तर तू तर स्टॉक्स मध्ये करत नाही, ऑप्शन्स मध्ये करतो. पण तुझा काही रुटीन आहे का ट्रेडिंगचा? हो, माझा आता गेल्या काय बऱ्याच महिन्यामध्ये म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षात असा एक्सपिरियन्स आहे की मी माझं रुटीन मध्ये मी लूजनेस म्हणजे ढिलेपणा आणला की तिथून माझे लॉसेस सुरू होतात. पण मी जेव्हा जेव्हा ओके. माझं रुटीन टाईट ठेवतो तेव्हा माझी प्रॉफिट कन्सिस्टन्सी विनिंग रेट ज्याला आपण म्हणतो तो माझा मेंटेन राहतो. म्हणजे आता मी काय करतो तर मी जास्त चार्ट अनालिसिसला जात नाही, कारण सुरुवातीला माझे लॉसेस का होत होते तर त्याचंही एक रिझन होतं की मी भरपूर युट्यूब लर्निंगसाठी युट्यूबचे मी व्हिडिओज बघायचो. तर प्रत्येक युट्यूब व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी एक कॅची पॉइंट म्हणतो तो असा असायचा. So मग मी प्रत्येक वेळेला नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन सापडले की मी आधी जे कळलेलं असायचं ते मी सोडून द्यायचो किंवा त्याच्यात मी परत मिक्स करायचो वेगवेगळे थॉट्स. सो त्याच्यामुळे माझं ट्रेडिंग सायकोलॉजीच खराब व्हायची. म्हणजे मी एकाच ट्रेड किंवा व्हॉट एव्हर की करताना मला कन्फ्युजन व्हायचं की मग मी आता असं करू का तसं करू. कारण सपोज मी दोन तीन वेगवेगळ्या थॉट्सवर काम करतोय तर एक थॉट सांगायचं की ट्रेड घे, एक थॉट सांगायचं की नको घेऊस. मग त्या कन्फ्युजनमध्ये 5-10 मिनिटानंतर किंवा थोड्या वेळानंतर वाटायचं की अरे हा ट्रेड घेतला असं तर चांगलं प्रॉफिट निघालं असतं. सो मग लेट एंट्रीज व्हायच्या आणि लेट एंट्रीज मध्ये मग लॉसेस व्हायचे. सो त्या सेल्फ अनालिसिस नंतर मी आता जास्त अनालिसिस करत नाही. मी अनालिसिस मध्ये माझा ठरलेले 3 ते 4 गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी चार्ट्स वर लिहून काढतो आणि त्या त्या सेटअप मध्ये असतील तर मी त्याप्रमाणे मी ट्रेड एक्झिक्यूट करतो. So तुझे रिटर्न सो रूल्स आहे आणि यू ट्रेडिंग ट्राय टू मेक सायकोलॉजीमध्ये शुअर. मी जास्त काहीच करत नाही. मी जे हा So you have your written, my bad to cut you there, but you have your written rules and you try to follow that rules. येस, हो. Okay, okay. हो Sounds आणि good. त्यातही जेव्हा जेव्हा फॉर एनी रिझन की बाबा कधी कधी जरा दमलेलो आहे, डोकं कुठल्या तरी वेगळा विचारात आहे आणि तरीही ट्रेडिंग बद्दल पॅशन असल्यामुळे 9-9:15 वाजता येऊन बसलो आणि त्या दिवशी त्या वेळेला त्या क्षणाला जर डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे आणि ठरलेले रूल्स फॉलो न करता कदाचित त्या वेळेला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स की हा नेहमीची गोष्ट आहे जमून जाईल आणि नेमकं मग त्याच वेळेला थोडासा डिलेपणा आल्यामुळे अ, नेमकं तो दिवस किंवा त्याचे 1-2 दिवस हे जरा लॉसेसमध्ये कन्वर्ट होतात. आय एग्री. ऍक्च्युली मी आणि प्रांजली पण जेव्हा आम्ही ट्रेडर्सशी बोलतो आणि देर इज दिस सर्व्हिस दॅट वी गिव्ह, जेव्हा जेव्हा ज्याच्यात वी हेल्प ट्रेडर्स टू फिगर आउट व्हॉट इज द ब्लॉक दॅट दे हॅव. तर तेव्हा आम्ही सांगतो की एखाद दिवशी तुम्ही काहीतरी असेल तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये चालू असेल तर डोंट ट्रेड दॅट वन डे, राईट? काही होणार नाहीये. मार्केट आपण या या जगात येण्याआधी पण होतं आणि त्याच्या नंतर पण आहे आणि तुम्हाला उद्या परत ऑपॉर्च्युनिटी मिळेल. पण जस्ट असं कंपल्शन जे स्वतःला टाकतो आपण कधी कधी, की मी रोज ट्रेड घेतलाच पाहिजे किंवा मी हे करायलाच पाहिजे, त्यानंतर यू आर नॉट कन्व्हिन्स्ड विथ द सेटअप और इफ यू आर नॉट इन द राईट माइंडसेट. सो आय एग्री विथ यू. इट्स बेटर नॉट टू ट्रेड दॅट डे, राईट? सो या, साऊंड्स गुड. सो आता आय वुड लाईक टू आस्क यू की समजा कोणीतरी ट्रेडिंग सुरू करतंय किंवा कोणीतरी जिथे तू आहेस तिथे आहे आज, की जिथे त्यांना जायचंय इन टर्म्स ऑफ द सक्सेस दॅट दे वॉन्ट टू गेट. व्हॉट आर द 3 थिंग्स हा, की तू कुठल्याही ट्रेडरला सांगशील की बाबा या 3 गोष्टी तुम्ही नक्की करा, किंवा मी त्यात तू करतोस किंवा तुझ्या मते या कुठल्याही ट्रेडरनी करायला पाहिजे? मी पहिलं सांगेन की जास्त युट्यूबचे व्हिडिओ फॉलो करू नका, ज्या चुका आम्ही केल्या इनिशियली. ओके. कारण युट्यूब हे क्षेत्र असं आहे की तिथे तुम्हाला अवास्तव म्हणजे स्पेसिफिकली कोविड नंतर मागच्या 3 वर्षात युट्यूबवर ट्रेडिंग हा विषय इतका ग्लॅमराईज आहे आणि त्याच्यात किती बरोबर. खरं किती खोटं तोही एक विषय फिल्टर करावा लागतो. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन इतकी लोडेड आहे की मग त्याच्यातलं नक्की करेक्ट वे कुठला आहे. एक्झाम्पल घ्या की बाबा RSI इंडिकेटर बेस ट्रेडिंग करायची आहे किंवा कॅमेरीला बेस ट्रेडिंग करायची आहे.
तर ह्या एका इंडिकेटरला सुद्धा तुम्ही दोन किंवा तीन वेगवेगळे युट्यूब किंवा ट्रेडरचे व्हिडिओ पाहिलेत, तर एकाच पॉइंटवर त्यांचं अनालिसिस वेगळं असतं. आणि तिथे कन्फ्युजन वाटतात की मग नक्की ट्रेड कसं करायचं. दुसरी गोष्ट, त्यांचे जे ते युट्यूबवर त्यांचे जे काही डेली, विकली, इयरली प्रॉफिटच्या फिगर्स दाखवतात, त्यांनी नवीन ट्रेडरची सायकोलॉजी जास्त खराब होते. कारण तो प्रॅक्टिकली, सॉरी, रिअलिस्टिक वे अप्रोच ठेवत नाही. त्यालाही वाटतं की मग मलाही दर दिवसाला पर डे माझंही MTM 1,00,000 2,00,000, म्हणजे हँडसम 5 फिगर्स 6 फिगर्स असायला पाहिजे. पण इनिशियली हे त्यांना कळत नाही की त्यांचं जे आज ट्रेडर्स आजच्या तारखेला मोठे झाले, सक्सेसफुल आहेत, त्यांची कॅपिटल साईज किती आहे. त्या कॅपिटल साईजवर त्यांचं ते डेली प्रॉफिट, विकली प्रॉफिट ते अचीव करतात. तर तिथे ही गोष्ट समजायलाच काही महिने, काही वर्ष हातची निघून जातात. आणि छोट्या कॅपिटलवर जो ट्रेडिंग करतोय, तो सगळं कॅपिटल ह्या एका गोष्टीमुळे लॉस करतो, की रिअलिस्टिक अप्रोच राहत नाही. जो जनरली रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा ROI कन्सेप्ट आहे, की तुमच्या कॅपिटलच्या किती तुम्ही डेली, विकली अचीव केलं की तुम्ही थांबायला पाहिजे, ही कन्सेप्ट समजून घ्यायलाच काही वर्ष निघून जातात. तो त्या केसमध्ये मी सांगेन की ज्या तीन गोष्टी तुम्ही सांगता, त्यातली पहिली गोष्ट, युट्यूब चॅनल्स जास्त फॉलो करू नका. फॉलो करायचंच असेल तर एक किंवा दोन किंवा कुणा तरी एका युट्यूब चॅनललाच फॉलो करा, म्हणजे त्याची सायकोलॉजी तुम्हाला अडॉप्ट करता येतील. 2 नंबर, हे जे बिझनेस चॅनल्स आहेत, तर हे मी सांगतो की लाईव्ह ट्रेडिंग, मार्केट आवर्समध्ये 9:15 ते 3:30 अजिबात बघू नका. कारण तिथे जे काही स्टॉक्सला घेऊन ऍडवायझरी दिली जाते, स्टॉक सजेशन दिले जातात, हे टोटल मॅन्युप्युलेट केलेले असतात. त्याच्यामुळे ते बघू नका. आफ्टर मार्केट अनालिसिस तुम्ही 3:30 नंतर संध्याकाळच्या वेळेला त्यांचे जे काही प्रोग्राम असतात, ते इंटरव्ह्यूज असतात, ते पहा. एक चांगली गोष्ट मी सांगेन की पॉडकास्ट पहा. जे ट्रेडर्स त्यांचे इंटरव्ह्यूज असतात, पॉडकास्ट असतात, ते ते पहा. त्याच्यात चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. साऊंड गुड. आणि आय एग्री विथ की जे चॅनल्स आहेत टीव्हीवर आपण जे बघतो त्यांनी दिलेल्या ऍडवाइस फॉलो करून ट्रेड नाही करायला पाहिजे. कारण जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा आय यूज टू डू द सेम थिंग. लाईक हे 10 वर्ष आधीची गोष्ट मी सांगतेय, की अरे त्यांनी सांगितलंय काहीतरी आणि आय यूज टू बी सो मच ऑफ हरी. असं मी, माझ्या लक्षात आहे तेव्हा मी कधी कधी ऑफिस मधनं पण ट्रेड घ्यायची. तर असं मी माझ्या डेस्कवर, ओके, कोणीतरी काहीतरी सांगितलं, आय हॅव टू गो अँड आय हॅव टू प्लेस दिस ट्रेड. सो मी ते सगळं केलंय. सो आय डेफिनेटली एग्री की जस्ट ते बघून किंवा ऍटलीस्ट मार्केट चालू असताना, रॅदर दॅन सीइंग द प्राइस ऍक्शन किंवा ऍक्च्युली काय घडतंय तुमच्या समोर, हम्म. त्याची दक्षता न घेता फक्त ते ऐकून ट्रेड घेणं वुड रिअली बी रॉंग. सो या, आय थिंक साऊंड्स गुड. आय एग्री विथ व्हॉट यू सेड. आणि आय थिंक दिस गेट्स अस टू द लास्ट क्वेश्चन दॅट वी हॅव फॉर द पॉडकास्ट. आणि प्रश्न हा आहे की लास्टली, इफ यू बिफोर लिव्हिंग, इफ यू कुड टेल पीपल हाऊ कॅन दे रीच यू. सो त्यांना जर मे बी तुझ्या म्युच्युअल फंडसाठी, इन्शुरन्ससाठी किंवा इन जनरल ट्रेडिंगसाठी, आफ्टर जे काही आपण इथे चर्चा केली आहे, इफ दे वॉन्ट टू गेट इन टच विथ यू, हाऊ कॅन दे गेट इन टच विथ यू. आणि एखादं बुक किंवा एखादं कोट विच यू वॉन्ट टू से ऍज अ पार्टिंग थॉट विच हॅज इन्स्पायर्ड यू. हो, मी दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो. अ, मला मागच्या 2 वर्षांमध्ये खूप ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये फरक आला. ते स्पेसिफिकली आपला हा क्रिकेट वर्ल्ड कप जो गेल्या वर्षी झालेला, वन डे वर्ल्ड कप जो आपण इंडिया हरली फायनल, तर तो पूर्ण वर्ल्ड कप ची सिरीज पाहताना स्पोर्ट्स सायकोलॉजीशी रिलेटेड मला कनेक्शन आलं. म्हणजे मी ओके. युट्यूबवर पॉडकास्ट ऐकायचो, व्हिडिओज पाहायचो. सो मग मला ते लक्षात आलं की स्पोर्ट्स सायकोलॉजी ही खूप रिलेट करते ट्रेडिंग सायकोलॉजीला. म्हणजे मुळात जर एखाद्याला ट्रेडिंग सायकोलॉजी काय आणि हा प्रकार काय असो, हे काय आहे, हे जर कळतच नसेल आणि ट्रेडिंग ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटवरच काम करायचं असेल, तर त्यांनी स्पोर्ट्स सायकोलॉजीवरचे पॉडकास्ट पाहणं, ऐकणं सुरू केलं, तरीही कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंडला त्याचा फरक येतो, की तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये मुळात फरक यायला सुरुवात होते. कारण ती स्पोर्ट्स सायकोलॉजी, कारण स्पोर्ट्समध्ये विन लॉस, लॉस विन, हा त्या प्रत्येक खेळाडूच्या, प्लेअरच्या, मॅचच्या मध्ये हे सगळे ते क्षण चालू असतात. त्या क्षणासाठी ते मध्ये ते कसे डील करतात. तर
तो एक प्रकारे एक चांगला हेल्प होतो ट्रेडिंग सायकोलॉजी स्वतःची डेव्हलप करायला. त्याच्यामुळे मी आता रेग्युलर स्पोर्ट्सशी रिलेटेड पॉडकास्ट मी ऐकत असतो. आता जसं IPL चालू आहे तर मी IPL मॅच तर बघत नाही, पण त्याच्यावरचे काही पॉडकास्ट त्याच्यातून स्पोर्ट्स सायकोलॉजी समजून घेतली तर ऑटोमॅटिकली ट्रेडिंग सायकोलॉजी डेव्हलप करायला मदत होते. ओके. आणि द फर्स्ट ते क्वेश्चन, हाऊ आणि कॅन पीपल रीच यू? हा माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे देईन खाली. अ, ओके. माझे मोबाईल नंबर, ऍड्रेस, कोणालाही फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्प हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. डेफिनेटली. आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग दॅट यू सेड अबाउट स्पोर्ट्स सायकोलॉजी, कारण की आय थिंक एव्हरीबडी फॉलो धोनी इन सम वे ऑर द अदर, आणि तो काय म्हणत असतो की प्रोसेस, जस्ट फॉलो द प्रोसेस अँड डोंट थिंक ऑफ द रिझल्ट. हा, येस सर, प्रोसेस. हा, किंवा आत्ता रिसेंटली गेली मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण एक चालू स्पोर्ट्स सायकोलॉजीला घेऊन एक इव्हेंट चालू आहे तो बघू शकतो की आपल्या इंडियन टीम मधले जे दोन दिग्गज बॅट्समन आहेत, विराट कोहली आणि आपले कॅप्टन रोहित शर्मा. अच्छा. हम्म. तर ह्यांचे जे काही मागच्या 2 वर्षांमध्ये चढ उतार, आपण वन डे वर्ल्ड कप हरलो, मग T20 वर्ल्ड कप जिंकलो, आता रिसेंटली चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलो. तर ॲज अ कॅप्टन रोहित शर्मा काय प्रोसेसमधून जात होता, फेल्युअर, सक्सेस, सक्सेस, स्ट्रगल. तर ते जर तुम्ही जाणून घेतलं तर सेम मेथड तुम्हाला तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट सायकोलॉजी डेव्हलप करायला तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतील की अरे अशांनीच ही ट्रेडिंग जर्नी आहे किंवा एखाद्या स्पोर्ट्सची प्लेअरची जी जर्नी आहे ती ट्रेडर्सची जर्नी तशीच असते. अप्स अँड डाऊन्स हे चालू असतं. म्हणजे तुम्ही सचिन तेंडुलकरची जर्नी पहा, क्रिकेट सोडून फुटबॉलमध्ये जे दिग्गज प्लेअर आहेत त्यांची जर्नी पहा. त्यांनाही जसं ट्रेडर्सला लॉसेस फेस करावे लागतात तसं त्यांचा बॅड पॅच असतो की त्यांनी काहीही केलं तरी त्यांचं वर्कआउट होत नसतं, त्यांना रिझल्ट येत नसतो. मग अशा वेळेला ते काय करतात, ते जे करतात तीच मेथड ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये आपल्याला वापरायची. I think that's a very nice thought. And the last thing that I want to say, that your wife must be a very happy wife, given to IPL बघत नाही and you are not you are not a cricket fan. But yeah, anyways, thanks a lot. मी फक्त ICC इव्हेंट फॉलो करतो, कारण लहान होतो तेव्हा सचिन तेंडुलकरचं अख्खं करिअर आम्ही बघतच मोठे झालो. तेंडुलकर Very रिटायर nice. झाल्यानंतर आम्ही क्रिकेट सोडून दिलं, पण ICCची इव्हेंट्स इव्हेंट्स फॉलो करतो. आणि आता करिअर छान. आहे, आता वय वाढलं, मोठे झालो, कामाचा लोड आहे. I understand. ठीक आहे, ठीक आहे. Cool. Thanks a lot. Thanks a lot for being the first guest on our थँक्यू. interview series, and it was an absolute pleasure talking to you. Thank you. Bye-bye. थँक्यू. We come to the end of the first podcast of the 915 Club. Thank you. तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट ऐकल्याबद्दल. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला? तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे शारांसाठी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये टाका. त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, इन केस यू वॉन्ट टू गेट इन टच विथ हिम और हॅव एनी क्वेश्चन्स फॉर हिम. या व्यतिरिक्त जर तुमचे असे ओळखीचे ट्रेडर्स असतील किंवा तुम्ही स्वतः असे ट्रेडर असाल who are on his or her path to success in trading, get in touch with us, add a comment. We will definitely get in touch with you. ओळखीचे असे कोणी ट्रेडर्स असतील ज्यांनी तुम्हाला इन्स्पायर केलं आहे किंवा तुम्हाला वाटतं की त्यांच्याकडे असं काही आहे जे ते जगासोबत शेअर करू शकतात, विच कॅन बी हेल्पफुल टू एव्हरीबडी अराउंड, आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. वील गेट इन टच विथ देम अँड ट्राय टू हॅव अ पॉडकास्ट विथ देम. Lastly, please do like, share, and subscribe the channel. And thank you for joining. Bye.